पुनर्जन्म सिद्ध आहे का, पाप आहे का, पुण्य आहे का, आहे तर कसं आहे, नाही तर कसं नाही, आहे की नाही. तर ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही मानता का, आहे की नाही. तुम्हाला काय वाटते, पुण्यजन्मावर काय वाटते, आहे का परत जन्म, पुनर्जन्म आहे का. हा तर आहे तर कशाचा आहे, नाही तर का नाही. जन्म झाला म्हणजे असंच झाला नाही, अकारण कोणती गोष्ट होत नाही. नेमका जन्म झाला, तुम्ही आले कुठून, कुठून ना कुठून कोणती गोष्ट आली असेल की नाही. तसं बर्फ आहे, खूप वेळानंतर काय होते, पाणी होते त्याचं, आहे ना. त्याचा ठोसपणा सगळं विरघळून जाते, थंड होते, पाणी होते एकदम, बरोबर आहे. तर ते पाणी त्याला जर परत गरम केलं काय होते, वाफ होते ना त्याची, वाफ होते. आणि थंडी झाली काय होते, थंड गेली त्याला परत बर्फ होते. तर त्याचं काय होते, परावर्तन होते. परावर्तन झालं, नष्ट झाली का ती वस्तू, नष्ट नाही झाली ती वस्तू. तर या प्रत्येक निसर्गाच्या नियम असे काम करतात की प्रत्येक गोष्टीचं काय होते, परावर्तन होते, आहे की नाही. तसं या जन्मातही परावर्तन संसरण होत आलं, म्हणून तुम्ही इथपर्यंत आले की नाही. तर हे चित्त, ही विचारधारा, याचा पुनर्जन्म होते. कोणता आत्मा परमात्मा अशी काही अशी अदृश्य शक्ती अशी काही शरीरात आहे नाही. ती एक चेतना. या भिंतीमध्ये आणि तुमच्यात काही फरक आहे का, भिंती जागेवर आम्ही हलतो. हा बरोबर आहे की नाही. आपण काय करतो, चालतो, बोलतो, हसतो, म्हणून करतो, चिंतन करतो, आहे की नाही. तर ही भिंत ज्या कणानं बनली, जे अणुरेणू, जे पार्टिकल्स, जे मॅटर म्हणतो आपण त्याला, जे निसर्ग नियमित, तर हे शरीर त्यानंच बनलं, आहे की नाही. पण या भिंतीमध्ये अशी एक गोष्ट नाही जी शरीरात आहे, ती गोष्ट आहे चेतना, आहे की नाही. हिंदू धर्मात त्याला आत्मा म्हणतात, आपण त्याला चेतना म्हणतो. तर माणसाला माणूस असण्याचा अहसास देऊन राहिली की ती गोष्ट, आहे की नाही. जी असं काहीतरी प्रवाहमान आहे सतत, आहे की नाही. सध्या आपलं चित्त विक्षिप्त आहे, विखुरलेलं आहे, मन जागेवर नाही, आहे की नाही. कारण आपल्या मनाला अज्ञान अवस्थेत, बाल्यावस्थेत, लहानपणापासून ती सवय पाडून घेतली आपण की एकदम प्रतिक्रिया प्रतिक्रिया प्रतिक्रिया, क्षण 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 ही चित्त प्रतिक्रिया करत राहते. मनासोबत एवढं एकजूट झालेलं आहे की एखादी गोष्ट वाईट झाली की एकदम त्याचा तिरस्कार, मत्सर, द्वेष, क्रोध, बरोबर आहे की नाही. एखादी गोष्ट चांगली वाटली की आसक्ती, प्रेम त्याच्याबद्दल, करुणा, की पाहिजे पाहिजे पाहिजे, माझी झाली पाहिजे झाली पाहिजे. मग एखादी गोष्ट नाही झाली की एकदम व्याकुळ, एकदम दुःखी, आहे की नाही. किंवा एखादी गोष्ट पाहिजेच म्हटलं की त्याच्या मागं मग तहानभूक हरपणं आपलं, की ती गोष्ट पाहिजे, ती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे, आहे की नाही. तर हा चिपकाव, ही घट्ट आसक्ती, हे विकार, हे विकाराच्या गाठी चित्तावर आपण सतत सतत बांधत राहतो. आणि चित्त एवढं घडीला करून टाकतो की या चित्तावर एवढे विकाराच्या गाठी मारतो, एवढा विकाराच्या गाठी मारतो की बाह्य जगाचे आलंबन आणि दुःख मनात होऊन राहिलं. जगाच्या सोबत बाह्य आलंबन, घटना बाहेर घडून राहिली, बरोबर आहे. घटना बाहेर घडून राहिली आणि दुःखी आतून होऊन राहिलो की दुःखी आपण. कारण आपलं मन आपल्याला म्हणून राहिलं पाहिजे पाहिजे पाहिजे. तर हे जे पाहिजे पाहिजे ते पाहिजे मागं आपण एवढं हावी झालो, या 3.5 हाताच्या कायावर एवढं हावी झालो की विसरून गेलो आपण सगळं, की मनुष्य जन्म हे सगळं नश्वर आहे, इथं सोडून जाणं आहे, काय पैसा काय घर, आहे की नाही. जसं मसन काही एखाद्या व्यक्तीला जाळायला नेलं आणि आपला जर कोणी रिलेटिव्ह असला तर आपण कसं म्हणतो की घर सोडून गेला, इथं सोन्यासारखे लेकर, पैसा. अनेक वेळेस विचार येते की बा आपण असंच जाणार, असा विचार येते का नाही. तर तो विचार काय आहे, आर्य सत्य, तो सम्यस, तो ट्रक, तो बदलते का, तो शाश्वत आहे. मरण येणारच आहे की नाही, आपल्या हातात नाही आहे रोखणं. अमरत्व आपल्या हातात आहे का, नाही आहे. बाहेर आलो की लगेच आपलं गेलं ते पाणी, आपलं सुरू होते का नाही. कुठे गेली माझी चप्पल, आता सांगली 450 रुपयाची होती, हा दिसला पाहिजे तो, सांगतो त्याले, हा. म्हणजे अगोदरच आपल्याला समजलं की हे नश्वर आहे, भंगूर आहे, इथं सोडून जाणं आहे. आणि बाहेर आल्यावर आपण आपला सुरू म्हणते आपलं. म्हणजे आपल्याला वाटते की बा मी बोलतो, मी करतो, विचार करून करतो, सगळं करतो. नाही, अंतःकरणातून जे चित्तावर जे विकार पडलेला आहे, जे त्याला तशी सवय लागेल आहे बेहोशीत प्रतिक्रिया करायची, ती नाही गेली कोणाची. हे सगळं जग बेहोशीच गेलंय. माराचं राज्य आहे सगळ्याच्या मनावर, बरोबर आहे की नाही. हा जो मार, हे जे विकार, याले हा जो मीपणा, याले मार म्हटलं जाते, मान, आहे की नाही. तर हे आपल्या शरीरात आहे, प्रत्येकात आहे, बरोबर आहे की नाही. तर हे कसं नष्ट होईल, अंतर्मुखातून माणूस कसा शुद्ध होईल. जसं बाबासाहेब म्हणतात की बा चारित्र्याचं शिक्षण घडवल तेच खरं शिक्षण. म्हणजे अंतर्मुखातून माणूस कसा बदलल, आहे की नाही. परिपूर्ण शुद्ध कसा होईल. परिपूर्ण म्हणजे वरून शुद्ध नाही. काहीतरी कोणतरी म्हटलं, आपण त्याला करुणा केली, उपेक्षा केली, हे केलं ते केलं, हे आता कोणी दान केलं, ते नाही. अंतःकरणातून शुद्ध, 100% शुद्धता, बरोबर आहे. तर तथागत बुद्धांनी विचार केला की सगळं जग दुःखात, मी दुःखात, काही कारण असलं पाहिजे, कारण कोणती गोष्ट होत नाही, बरोबर आहे. त्या जम्बूद्वीपाचे राजकुमार अच्छे पूर्व पंडित शिकवायला द्यायले, पण तरी या प्रश्नाचं खंडन झालं नाही, या प्रश्नाचे तुकडे झाले नाही. हा प्रश्न हा कसा सुटल की माझ्या दुःखापासून मुक्ती कशी भेटेल, बरोबर आहे की नाही. या दुःखाचं वेगळं कारण काय आहे, हे तर सगळं ठीक आहे, वेदात त्याच्यात काही काही गोष्टी सांगितल्या, सिद्ध्या साऱ्या गोष्टी आहेत. पण तरीही मन दुःखी दुःखी. तर विचार केला, खूप अभ्यास केला समाजाचा, याचं उत्तर दुसरीकडे सापडलं नाही. या 3.5 हाताच्या कायामध्ये त्यांच्या विपश्यना करत करत त्या महिन्याच्या जे चित्त असते,
जिथं केंद्र असते, जिथं हे चित्तवृत्ती असतात, जिथं हे विकार उत्पन्न होतात, बरोबर आहे की नाही, त्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत जेव्हा गेले तेव्हा कळलं त्याले की भव पश्चया जाती, म्हणजे एक बिकमिंग बिकमिंग बिकमिंग, म्हणजे बनून राहिलं बनून राहिलं बनून राहिलं, अशी एक गोष्ट जी बनून राहिली नष्ट होऊ राहिली, नष्ट होऊ राहिली, पण तिथं ते संपली नाही, ती परत कुठेतरी जन्म होऊन राहिली, बनून राहिली. म्हणजे याला काय म्हणतात भव, म्हणजे एक असं चक्र की जे कधीच खतम नाही होऊन राहिलं, जे बनून राहिलं नष्ट तर होऊन राहिलं पण परत बनून राहिलं, आहे की नाही. तर हे भव कशामुळे बनलं याचं काही कारण असलं पाहिजे. मग लक्षात आलं काय की बा जाती, पहिले तर हा जाती आहे की जाती जन्म झाला, जाती अपाली शब्द आहे, जन्म झाला, शरीर तुम्ही धारण केलं म्हणजे रोग राई ह्या साऱ्या गोष्टी, हे शरीर रोगांचं माहेरघर होणारच आहे. एक वेळ सुरकुत्यावर पडणार, बरोबर आहे, कमरेत गॅप पडणार, मानेत गॅप पडणार, हे मनके, हे सगळं जे काही मनुष्य जन्मात त्रास आहे जे इतरांना झाला तो आपल्याला होणार, बिलकुल होणार, आणि त्याच्यातून जावंच लागणार, बरोबर. याचं काही हे नाही. तर हे जाती कसं काय झालं, तर हे भवामुळं, भव म्हणजे बनून राहिलं म्हणून ते जन्म झाला, बरोबर आहे. हे कारण असते, त्याचा कार्यकारण भाव आहे, तो परिणाम झाला कारण झाला, कारण झाला परिणाम झाला, हे सारखं एकमेकांसोबत काय जोडलेलं आहे. तर हे जे भव आहे हे कुठून आलं याचंही काही कारण असलं पाहिजे. नंतर आणखी अभ्यास केल्यानंतर कळालं की उपादान पश्चय भव, उपादान एवढी आसक्ती, एवढी घट्ट आसक्ती, इतकी घट्ट इच्छा, इतकी घट्ट कामना की बस मी माझं, माझी अक्कल, माझा पुरुषार्थ, माझा पैसा, माझं घर, आहे की नाही. तर याच्यावर आपण एवढं हे झालो की एकदम मनासारखं झालं नाही की दुःख, आणि मनासारखं झालं तरी कालांतरानं दुःख. एखादी तुमच्या मनात इच्छा उत्पन्न झाली आणि काहीतरी करून मेहनत प्रयत्न करून तुम्ही केली पूर्ण एकदाची, पण ती गोष्ट तुम्हाला मिळाली की काय होते, त्याचा आनंद गेला त्याचा आनंद. मग मन काय म्हणते, मग आता दुसरं पाहिजे म्हणते काहीतरी. हा, मग आता दुसरी जेवढं इच्छा तुमची पूर्ण होत नाही तोपर्यंत दुःखी माणूस, बरोबर आहे की. काहीतरी पैसे जमवले, कोणातरी हातपाय पसरले, काहीतरी कर्ज काढलं, काहीतरी लोन काढलं, कुठून तरी काहीतरी करून इच्छा उत्पन्न पूर्ण केली कशी तरी, की आनंद संपला. म्हणजे एखादी गोष्ट घेतली की कालांतरानं दुःखात बदलते, आणि जे शाश्वत दुःख आहे ते तर दुःखच आहे, म्हणजे 100% दुःखच आहे की जगात, आहे की नाही. तर भरपूर लोक असे बोलतात की बा हे काय तुम्ही एवढा लवकर हे केलं ते केलं कसं काय. त्याला म्हटलं बा इच्छा उत्पन्न होते, नष्ट होते, पूर्ण झाले की दुःख होते, आणि दुःख होते तर मग सगळं जग दुःखात आपण सम्यक मार्ग शिकला पाहिजे म्हणून जीवर घेतलं. तर म्हणतात मानलं तर आहे, तर याची क्यू येते की शिकेल लोक असे म्हणतात की मानलं तर आहे, म्हणजे समजलंच नाही कोणाला काही. मानलं तरी आहे, नाही मानलं तरी आहे की नाही, आहे की नाही. दुःख तर दुःख आहे, सुख आहे ते एक वेळ त्याचं परावर्तन होते, ते सुख गेलं, त्याची जी आसक्ती ती संपली की ती दुःखात परावर्तन होते. आणि जे शाश्वत दुःख आहे, हे रोग, हे शरीर, हे नश्वर, हे भंगुरता, हे सौंदर्य म्हणजे हातात न असणं, अमरत्व प्राप्त न करणं, किंवा हे मरण, हे दुःखमयच आहे की नाही, हे दुःखच आहे की नाही. तर हे उपादान आलं, उपादान कुठून आलं याचं काही कारण असलं पाहिजे. हे इच्छेमुळे आलं, तन्हा म्हणजे इच्छा, तृष्णा, बरोबर आहे. याचं काय कारण आहे. लक्षात आलं की वेदना पश्चय, वेदना म्हणजे एक अशी वेदना की शरीरावरती वेदना होती, एक नॅचरल, की जे आपल्याला ओळखता येत नाही, कारण आपलं भटकलेलं मन आहे. आपण बेहोशी जगून राहिलो ना, जागृत नाही, बेहोशी जगून राहिलो म्हणून आपण सजग नसतो, आणि सजग नसतो म्हणून सारी क्रिया घडते. तर ही वेदना काय, याचं काय कारण आहे. तर नंतर कळालं त्याची फस्त पश्चय वेदना. फस्त म्हणजे स्पर्श झाला, कशा स्पर्श झाला, तर सडा आहे त्यानं पश्चया फस्त, 6 इंद्रियाचा स्पर्श झाला. कशाले, विषय आले. 6 इंद्रियाचा स्पर्श कशा झाला, विषय आले. तर 6 इंद्रियाचे विषय कोणते कोणते आहेत, 6 इंद्रिय कोणते आहेत. तर डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, बरोबर आहे, जीभ आहे, त्वचा आहे, आणि 6वं इंद्रिय मन मनन करते, चिंतन करते, बरोबर आहे. तर हे 6 इंद्रिय आणि त्याच्या आपले आपले विषय. तर डोळ्याचा विषय आहे रूप, रंग, आकृती, कलर, आहे की नाही. तर नाकाचा विषय आहे रस, म्हणजे श्वास घेणं, हे स्मेल, वास घेणं, बरोबर आहे. कानाचा विषय श्रवण करणं, आहे की नाही. जिभेचा विषय रसास्वादन करणं, आहे की नाही, कोणत्याही पद्धत याचा टेस्ट घेणं. आणि मनाचा विषय मनन करणं, चिंतन करणं, भूतकाळ असो, भविष्यकाळ असो, जे काही आतापर्यंत झालं किंवा जे काही नाही झालं त्याच्याबद्दल काय करणं, चिंतन करणं. तर हे 6 इंद्रिय, तर हे 6 इंद्रिय कुठून आले याचं काय कारण आहे, बरोबर आहे की नाही. तर हे शरीर आणि चित्त, हे चित्तधारा एकमेकांसोबत अशी जोडलेली चित्तधारा. जसं मी आजही जेवण बंद केलं तरी मी 21 दिवसापर्यंत जगेल की नाही, जगेल ना. काहून जगेल मी, कारण की मी जे रोज जेवण करून राहिलो, हे जे रोज मांसपेशी बनवून राहिल्या, तर हे त्याला खाणं सुरुवात करत, बरोबर आहे की नाही. हा, आणि जोपर्यंत ती एनर्जी आहे तोपर्यंत मी जिवंत राहील.
आहे की नाही, आणि ती एनर्जी संपल्यानंतर एक ना एक वेळेस माणूस संपणार आहे, बरोबर आहे. तसं हे चित्त, या चित्तावर जे काही आपण गाठी निर्माण केल्या विकाराच्या, जे काही बीज निर्माण केले, तर हे मराठी क्षणी एक चित्त डोक्यावर काढते, एक विकार डोक्यावर काढते, जो एवढा प्रभावशाली असते, एवढा त्याला जोरात धक्का लागते की तो नवीन जन्म तयार करते. जशी पाण्यावर एक रेग मारतो आपण, ती पटकन मोडते. वाळूवर मारतो ती संध्याकाळपर्यंत मोडून जाते. पण काळ्यात दगडावर मारलेली रेग मोडते, ती मोडते एक दिवस, पण त्याला किती वेळ लागते, किती वेळ लागते त्याला. तर असा घट्ट विकार की जो इतका मोठा, इतका प्रदीर्घ की आपण हावी झालो त्याच्यावर, की अशी आसक्ती की जो भाग पाडते आपले प्रतिसंधी करायला, की असा एक विकार डोक्यावर काढते की ती नवीन चित्त धारण करते, नवीन चित्त नवीन शरीर धारण करते. हे चित्ताचं संसरण होत राहते, बार 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 चित्त संसरण करते, म्हणून पुनर्जन्म होत राहते, बरोबर आहे की नाही. तर पुनर्जन्म आहे, पण हा अनुभूतीच्या लेवलला समजला, हा बाहेरून समजला, बरोबर आहे की. हे मानलं तुम्ही, हे सगळे लोक मानतात, पण जो जाणल त्याला समजते. ज्या वेळेस माणूस विपश्यना करत करत मनाच्या त्या गहराईपर्यंत जाते, प्रज्ञाचा अभ्यास करते, प्रज्ञा म्हणजे अंतर्मुखीहून आपले विकार बाहेर काढणं. ज्यावेळेस अनुभूतीवरती येईल की हो इथं विकार जागून राहिले, हे चित्तवरती असे काम करून राहिले, हे विकार आपले काम करून राहिले, हे सहा इंद्रिय आपापलं काम करून राहिले. पण आपण जर बेहोशीत जगत गेलो तर ते आपण ते कधीच करू शकणार नाही, त्याला कधीच थांबवू शकणार नाही, बरोबर आहे की नाही. कारण आपलं मनच आपल्या हातात नाही की नाही. जसं एखादा गावात जंगली प्राणी आला, त्याचं मन जंगली, तो जंगली, बरोबर आहे. एखाद्याची बकरी नेईल, एखाद्याच्या गाईला हल्ला करल, ढोर वासून येईल, ओरबाडत, सगळं गाव धासतील की कसं यायला काय करावं इला त्याचा. आणि एखादा हुशार माणूस त्याला आपल्या हुशारीने कसा पाळीव बनवते, आहे की नाही. आणि पाळीव बनवल्यावर त्याच्या ताकदीचा इस्तेमाल करते. त्याला उठ म्हटलं की तो उठते, बस म्हटलं की बसते. तो जंगली प्राणी, इतका जंगली प्राणी असून, कारण त्याला पाळीव बनवलं त्यानं, आहे की नाही. तसं मन आपलं जंगली असेल त्या, हे दोनच काळात भटकत राहते, भूतकाळात भविष्यकाळात, भूतकाळात भविष्यकाळात. कोणती गोष्ट मनासारखी झाली नाही की लगेच तिकडे तिकडे तिकडे. सारे शरीरात बसले तिथं, पण मन जागेवर नाही. पण अपमान केला असेल तर तिकडे जाते की त्यांना मला असं नव्हतं म्हणायला पाहिजे, चार चौघात त्यांना असं नव्हतं म्हणायला पाहिजे, तेव्हा मी चूप बसली पाहुणे रावणे, पण आता दाखवत त्याला पुढच्या वेळेस, आहे की नाही. तर हे असं, हे सारखं मन असं लोटपोट करत राहते. दुःखी होते, दुःखी करते, दुःखी होते, दुःखी करते, स्वतः दुःखी राहते आणि आपल्याला दुःखी करते. हे मेणबत्ती कशी जळते जाळते जळते जाळते, स्वतः जळत राहते, जाळत राहते, जळत राहते, जाळत राहते. कारण काय, कारण तो त्याचा स्वभाव आहे, अग्नीचा स्वभाव आहे, तो निसर्ग नियमाचा तो स्वभाव आहे की ते जर जाळत नसेल तो त्याचा स्वभाव नाही. बर्फ आहे तो थंड राहते, थंड करते, थंड राहते, थंड करते, तो त्याचा स्वभाव आहे. तो जर तसं करत नसेल त्याचा तो स्वभाव नाही. तसं या चित्ताचा एक स्वभाव बनला, या शिकंजामध्ये आपण त्याला जखडून टाकलं की तू दुःखी होते, दुःखी करते, दुःखी होते, दुःखी करते, बरोबर आहे की नाही. म्हणून तथागत बुद्ध म्हणत की अत्त दीप भव, आहे की नाही. स्वतः प्रकाशमान व्हा, आहे की नाही. हा 3 शब्दाचा अर्थ साऱ्याला समजला की या 3 शब्दात धम्म सामावलेला आहे. पण धारण करणं खूप मोठी गोष्ट आहे की नाही. समजणं आणि धारण करणं खूप मोठी गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही. तर अत्त दीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. अत्त याचं नाथ हो, आहे की नाही. स्वतःचे नाथ स्वतः व्हा. ते आता हा कार्यकारण भाव, हा पटीचा समुत्पाद हा समजला पाहिजे, हा समजला पाहिजे. म्हणून त्यांनी फक्त मुक्तीशिवाय दुसरं काही सांगितलं नाही. तर पुनर्जन्म हे सगळं आपलंच आहे, हे आपल्यातून घेतलेलं आहे. आत्मा परमात्मा ह्या गोष्टीत लोक भटकले आणि आताच्या काळात दूर गेल्या गोष्टीपासून. हे असं नाही, आमच्यात नाही, हे असं नाही, तसं नाही. विपश्यना ही अशी एक विद्या, प्राचीन विद्या की तथागत सिद्धांनी शोधून काढली, आहे का नाही. सगळ्यात पहिले मानसशास्त्रज्ञ, सर्वात पहिले सायंटिस्ट ज्यानं अणुप्रमाणाचा शोध लावला आणि या गैराईपर्यंत जाऊन पोहोचले की हे जन्म बार बार होऊन राहिला. याने कारण दुसरं तिसरं कोणीच नाही. या पूर्ण महासमुद्रात, या पूर्ण निसर्गात, या पूर्ण ब्रह्मांडात कोणीही बसलेला डायरी घेऊन की याला मी हा दरवाजा खोलतो का, तो लय मोठा भक्त आहे, 200 रुपये टाकले त्यानं की मी आता दरवाजा खोलतो. कोणी कोणाचा दरवाजा कोणी खोलत नाही. कशाला कोणी विकार आपली, आसक्ती आपली, बरोबर आहे की नाही. आपण निर्माण केलं, आपण हवी झालो या आसक्तीवर, बार बार पाहिजे. या मनाला, या चित्ताले दूषित कोण केलं, आपण केलं, बरोबर आहे की नाही. आपण दूषित केलं, विकार आपण जागवले आणि कोणतरी मुक्ती दुसरा देईल. काही तथ्य आहे काय गोष्टी. साऱ्या शिवणी त्या गुणवंती बाबाची हवा पसरला आहे की नाही. तर कोण कशाला कोणी तारल, कोणता गुणवंत बाबा कोण कशाला तारल. शरीर तुमचं, विकार तुमचे, जागवल्या तुम्ही, आसक्ती घट्ट, हे सगळं द्वेष, दूषित, मोह, मुळीत हे घेऊन हे सगळं मळ चित्तात जमा केला स्वतः आणि मुक्ती कोणी दुसरा देईल. अशक्य गोष्ट आहे. शक्य गोष्ट आहे का काही. भूक मला लागली आणि जेवण हा करल, माझ्या पोट भरीन काय, बिलकुलच भरणार नाही. तहान मला लागली, पाणी हा पिल, मला कशी तहान भागल नाही, बरोबर आहे की नाही. मग मला मुक्ती पाहिजे, माय चित्त पूर्ण दूषित करून टाकलं मी, पूर्ण असं मळमळ करून टाकलं, त्यात पूर्ण गठीला करून टाकलं. या स्वभाव शिकंजात त्याला जगडून टाकलं पूर्ण. आसक्ती रोग या रागाच्या, या लोभाच्या, आसक्तीच्या गाठी या चित्तावर राहतात
आणि हे गंगेत स्नान करून आलो किंवा असं काही हे करून आलो तर ते अंतर्मुख येऊन कसं शुद्ध होईल मी. तर ही विद्या की जो पूर्ण परिपूर्ण माणसाला शुद्ध करते, अंतर्मुखी होऊन माणसाचे विकार नष्ट करते, विपश्यना विद्या. या विपश्यने हे एकच माध्यम आहे की जे माणसाला फक्त मुक्ती देऊ शकते. म्हणून त्याने म्हटलं की नथी मी शरण काही कोणा शरण जाऊ नका, बुद्ध मी शरण काही काही. नुसतंच लोक भांडत राहिले, फक्त गोष्टी गप्पाच करत राहिले की बस आमचा फॅमिली डॉक्टर चांगला किंवा डॉक्टरने दिलेल्या औषधा घ्यायच्या नाहीत आणि फॅमिली डॉक्टरच्या नावानं बोंबा करायच्या, तर काही खरं नाही. मग नाही समजला धम्म. कारण धम्म धारण केला तरच फायदा आहे, धारण नाही केला तर फायदा नाही. डॉक्टर तर आपला ओरिजिनलच आहे, फॅमिली डॉक्टर चांगलाच आहे, पण जर तो औषध घेऊन जर आपलं औषधी जर घेऊन बिमारी बसली तर आपला फायदा आहे. बरोबर आहे की नाही. तर रस्ता खूप चांगला आहे, रस्त्याने चालणं विसरून गेले लोक. आता रस्त्यावर झाडं आले, गवत आलं, वारुळ आले, रस्ता संपला रस्ता. आता गोष्टी सुरू आहेत फक्त रस्ता चांगला आहे. बरोबर आहे की नाही. तर रस्ता तर खरोखर चांगला आहे, पण धारण तर करा. तथागत बुद्धाला माहित होतं की सारे लोक हे असे करतील, सारे एक सांप्रदायिकता तयार होईल, एक पूर्ण एक अशा चौकटीपुरता मर्यादित राहील. बरोबर आहे की नाही. त्याच्या पूर्ण लिखाणात, पूर्ण आपण वाङ्मय, पूर्ण वाणीमध्ये जर वाचलं तर कुठेही लिहिलेलं नाही असं की बुद्धं शरणं म्हणजे सिद्धार्थ गौतम शरणं गच्छामी असं लिहिलेलं आहे का कुठेच लिहिलेलं नाही असं बुद्धं शरणं गच्छामी. बरोबर आहे की नाही. म्हणजे बुद्ध म्हणजे बोधी, आपण त्यांना शरण जातो. कशाला शरण जातो? बोधीले, त्यांच्या गुणांले, त्यांचं स्मरण करून, आहे की नाही. अंगीकारात उतरले पाहिजे, जीवनात उतरले पाहिजे. बरोबर आहे की नाही. तर त्यासाठी शरण जातो आपण. यात काय अंधश्रद्धा आहे का? मूर्ती चालत नाही, हसत नाही, बोलत नाही, पण ही कशासाठी आपण ठेवली? तर एक कृतज्ञता आहे की नाही त्यांच्या प्रती, की ज्यांनी एवढा पुरुषार्थ करून, एवढा पराक्रम करून, एवढे तपस्वी, एवढे तपले त्यांनी, आणि हा समतेचा मार्ग आहे की नाही, हा कल्याणाचा मार्ग जो पूर्ण अंतर्मुखीून माणसाला 100% शुद्ध करते. त्यात 100% कल्याण सामावलेला आहे, जो आधी कल्याणकारी आहे, मध्ये कल्याणार्थ आहे की नाही, भविष्यातही कल्याणकारी आहे. तो धारण करणे योग्य आहे की नाही. त्यानं जर त्याचं पूर्ण आपण आता सांगितल्याप्रमाणे तथागत बुद्धांनी जशी बोधी प्राप्त केली आहे की नाही, 4 आर्य सत्याचा साक्षात्कार करून जो सम्यक संबुद्ध झाला, त्या व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये फक्त एकाच व्यक्ती मुक्त केलं, आणि तो एकमेव व्यक्ती फक्त सिद्धार्थ गौतम, दुसरा व्यक्ती नाही. तर दुसरं कोणी मुक्त करत नाही. कोणाला काय पडलं आणि कोण कशासाठी करत? बरोबर आहे की नाही. कोणाला काही पडलेलं नाही. म्हणून प्रत्येक माणूस फक्त स्वतः नाथ होऊ शकते, स्वतःच तो मुक्तीदाता मार्ग म्हणजे होऊ शकते. म्हणून त्यांनी म्हटलं की अत्त दीपभव अत्तही अत्तनो नाथो, स्वतः नाथवा, स्वतः स्वयंप्रकाशित व्हा. स्वतःच्या अनुभूतीवर येते तरच माना. कोणतरी म्हणते म्हणून करू नका, कोणातरी पुस्तकात लिहिलेलं आहे म्हणून करू नका, मी तुमचा एकदम इन्स्पिरेशनल आहे किंवा मी म्हणतो म्हणूनही करू नका. अनुभूतीवर येते का? तुमच्या अनुभूतीवर काय येते ते तुमच्यासाठी सम्यक आहे, ते तुमच्यासाठी खरं आहे की. सामाजिक धडा होता 10वीत, हत्तीचा दृष्टांत आहे की नाही. आणि त्यात सांगितलेलं आहे की हत्ती कसा आहे. 5 जण आंधळे ते जन्मापासूनचे, त्याला काय माहिती हत्ती कसा आहे. त्याने हत्तीजवळ आहे की नाही, हत्तीजवळ नेलं, विचारलं हत्ती कसा आहे, त्याला काही माहित नाही. त्यानं हातानं चापलू बोटानं विचार केला की कसा आहे. तर ज्याच्यापाशी हा सोंड आली तो काय म्हणे लांब आहे एकदम, त्याच्या हाती कान आले ते म्हणे सुपासारखा आहे की नाही. ज्याच्या हाती पायाला तो म्हणे खांबासारखा आहे, ज्याच्या हाती शपूट लागलं ते म्हणे केरसुनीसारखा आहे, झाडूसारखा आहे. बोटानं चापलू. तर सगळ्यांनी जेव्हा एकत्र बसवलं तेव्हा विचारल्यावर त्यांनी आपापलं सांगितलं की बा असं आहे तसं आहे. तर त्याचं काही चुकलं का? नाही चुकलं आहे की नाही. तर त्याच्यापर्यंत 100% बरोबर आहे ते, पण ते खऱ्या गोष्टीपासून किती दूर आहे? खूप दूर आहेत कधी. बिलकुल तसं झालेलं आहे धम्मासोबत. सगळे लोक वंदन करतात 3 वेळा साधू. ओरिजिनल नाही समजला कोणाला. ओरिजिनल म्हणजे धारण करण्यायोग्य आहे, तो धारण केला पाहिजे. नुसतंच म्हणतात पानातिपाता वेदमणी, आणि तिकडे म्हणतात ते कलजी टाका थोडीशी आहे की नाही, ते कापा तिकडचं. काही अर्थ आहे का त्या गोष्टीला? इथं आपण किती काही म्हटलं पानातिपाता वेदमणी, धारण काहीच नाही केलं, तिकडे मांस मच्छी मटण सगळं ताकदनं खाणं सुरू आहे. तो हिंसा करूनच राहिला आहे की नाही. काही करुणा नाही म्हणत, काही घेणदेण नाही. सुरामरे म्हणजे पमाद ठाणा, तिकडे लगेच जाऊन घेतेस तो आहे की नाही. काही अर्थ आहे का त्या गोष्टी? तर 5 नियमच पाळणं होत नाहीत आपल्याकडून लोकांकडून, आपण धर्माच्या गोष्टी करू तर काय ऐका पडेल त्यात आहे की नाही. तर हे धारण कसं करावं, हे धारण करता आलं पाहिजे, जीवनात उतरलं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, तेव्हा कुठं म्हणता येईल की हा धार्मिक आहे. कट्टर बौद्ध, कट्टर मुस्लिम, कट्टर हिंदू म्हटल्यानं काही होत नाही, कट्टर म्हटल्यानं काही कट्टर होत नाही. बरोबर आहे की नाही. धारण करता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. तर आता प्राचीन काळी फक्त धम्म होता आहे की नाही. आता त्याला संज्ञा लागली, आणि आताच्या काळात संज्ञा लागल्यावर त्याला ओळख व्हायला लागली आहे की नाही. जशी एखादी भाषा आहे आणि भाषेत प्रत्येक फिलिंग शेअर करता येत नाही. एक शब्द अनेक वेळा वापरतो आपण, आणि अनेक वेळा वापरतो, यामुळं काय होते की कालांतरानं त्याचा अर्थच बदलून जाते त्या शब्दाचा. तसं धम्माचं झालेलं आहे. पहिले फक्त धम्म होता,
धम्म म्हणजे एक स्वभाव, एक गुण, एक रीत निसर्गाचे, एक नियम, एक विधान, जे सगळं सारखे लागू पडतात. कालांतरानं काही लोकांच्या हाती तो शब्द आला आणि या भगवान शब्दाची पूर्ण व्याप्ती बदलून गेली. आणि हा शब्द एवढा चिल्लर करून टाकला की भगवान म्हणजे काय, तर गॉड, खुदा, परमात्मा, अल्लाह, ईश्वर, कोणतरी आहे, निरंकार, निराकार, आहे की नाही. भगवान काय होतो? तर चिल्लर करून टाकला शब्द आणि लोकांना माहितच नाही की भगवान या शब्दाचा अर्थ काय होती. भगवान म्हणजे जो भग्न करून टाकते, त्या रागाच्या, या द्वेषाच्या, या मोहाच्या ज्या काड्या येतात तो भग्न करून टाकतो, त्यालाच भगवान म्हटलं जातं. बरोबर आहे की नाही. भगवान ऐकत असते जो आहे की नाही, जो पूर्ण हे कल्याण म्हणजे स्वतः पहिले त्या रस्त्यावर जाते, त्या रस्त्यावर जाते आणि जगाला सांगते की मी पोहोचलो, मी गेलो. बरोबर आहे की नाही. जो तितका पोहोचला तितका तो मुक्तीच्या जवळ पोहोचला. तो 10 कदम गेला तो 10 कदम जवळ. बरोबर आहे की नाही. जो 5 कदम चालला तो 5 कदम जवळ. जो 2 कदम चालला तो 2 कदम जवळ. जो चाललाच नाही तो नाही पोहोचणार, आहे की नाही. आणि जो गेला तो पोहोचणार नक्कीच. जर नाही पोहोचला तर फक्त 2 चुका होऊ शकतात. एक तर पूर्ण रस्ता तो क्रॉस करणार नाही किंवा अर्ध्यातून सोडून देईल, आहे की नाही. तर रस्ता तर 100% कल्याणकारी आहे, पण धारण केला तरच, आहे की नाही. कारण सकाळ त्याच्यासाठी होते की नाही, जो सकाळी लवकर उठते, आहे की नाही. सकाळी लवकर उठला नाही तर त्या सकाळ कशी दिसत, आहे की नाही. तो धारण कराल त्याला परिणाम नक्कीच दिसल, 100% परिणाम दिसल, आहे की नाही. तो विपश्यनाचे कोर्स करा, एक जण 10 दिवसाचे असतात. भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम.